सामनावीराचा किताब या ठिकाणी देत आहोत. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. त्याचबरोबर आतिश मागच्या बाजूला एक थंडगार मिरिंडा कोल्ड्रिंक आहे. तुला इतका घाम आलाय. आणि मिलिंदजी दिनकर यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपयाचं होतं, ते सुद्धा या ठिकाणी वितरित केलं जात आहे. वेल प्लेड आतिश. कसं वाटतंय तुला आणि तुझी जखम काय सांगते? ओके. ओके म्हणजे पुढच्या मॅच साठी तू ओकेस? 100%. नक्कीच नक्कीच. आपला एक प्लेअर टीम मध्ये नाहीये. सलामी नेहमी करत असतो. शहापूर तालुक्याचा धोनी म्हणून आपण त्याला ओळखतो. पुढच्या मॅच मध्ये येतोय की कसं काय त्याचा प्रवास? नक्कीच तो आम्हाला माहित नव्हता, पण तो मॅचला गेला कर्नाटकला. अच्छा अच्छा, जाऊ द्या. आपल्या तालुक्यातून बाहेर जाऊन बाहेर राज्यामध्ये खेळतोय. आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव मोठं करतोय. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आतिश वन मॅन शो काफी आहे. मैदानावरती चांगला खेळ तुझा राहिलाय. अगदी गुलाबी थंडीमध्ये इतका घाम तुला आलाय. या घामाच्या साह्याने नक्कीच मैदानावरती उतरशील आणि पुढच्या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी तू करशील अशी शुभेच्छा तुला देतोय. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड. आणि तत्पूर्वी पुढील सामना या ठिकाणी सुरू होतोय. बिग फाईट मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. मोठी मॅच. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण पुनश्च एकदा परिवर्तन करूयात. मनोजजी कारवे सर आपल्या सोबत. त्याचबरोबर या ठिकाणी ड्रॉ टाकला जातोय. पुढील मॅचेस कशा पद्धतीने असतील यासाठी इथे आपण ड्रॉ टाकत आहोत. या ठिकाणी गोटेकर बी आणि विजय संघ या दोन संघांच्या दरम्यान आपण ड्रॉ टाकत आहोत. विजय संघ म्हणजे जो विद्यमान सामना या ठिकाणी चालू आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर आई गावदेवी गोटेकर बी या संघाचे प्रतिनिधी आम्हाला जोडले जातील. आणि इथे आपण या ठिकाणी ड्रॉ टाकला जातो आहे. आधीच 2 मिनिटं थांबा. गोटेकर आई गावदेवी गोटेकर बी आणि विजय संघाचे दोन्ही प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. लगेच आपण ड्रॉ टाकून घेऊ म्हणजे आपल्याला नेक्स्ट मॅच कशा पद्धतीने असेल इथे लगेच कळून जाईल. मोठी मॅच मैदानावरती नक्कीच बिग फाईट मॅच. तत्पूर्वी आपण अगदी माधव सर 1 मिनिट द्या फक्त आम्हाला. माधव सर इथे लॉट्स टाकले जात आहेत. ड्रॉ टाकला जातोय. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ डायरेक्ट आपण पुढील फेरीसाठी पात्र करतोय. साहेबांच्या शुभ हस्ते चिठ्ठी निघतीये. विजयी संघ जातोय पुढच्या फेरीमध्ये म्हणजे गोटेकर बी संघाला इथे मॅच खेळावी लागेल. अर्थातच बिग फाईट मॅच. तत्पूर्वी विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. मोठा मुकाबला. आणि समालोचन कक्षामध्ये आमचे मार्गदर्शक मनोजजी कारवे सर. धन्यवाद धन्यवाद सामनाचे खाडे सर. आणि ते झेल सर केलाय. अत्यंत मोठी विकेट प्राप्त केली आहे. बळवंत दळवीचा बळ इथे मात्र सबळतेने त्याला दाखवता आला नाही. विकेटचं पतन झालं. डीप मध्ये अगदी लॉफ्टेड ऑनरा बघितलं आपण. काहीसा फ्लॅट फटका होता आणि त्या ठिकाणी जशी फिल्डिंगची सजावट केली विनीत माळीने त्यानुसार चेंडू हाताळला आणि बलवनला त्याच दिशेला फटका मारण्यास भाग पाडलं. याला म्हणतात तुमचे कट, तुमची रणनीती, तुमची स्ट्रॅटेजी, तुम्ही रचलेला सापळा. ट्रॅप मध्ये अडकवलं बलवंत दळवीला. प्रवृत्त केलं, लालच दिली होती. समोर स्लॉट मध्ये चेंडू दिला. काहीसा टप्पा पाल्याचा चेंडूचा वळला होता काहीसा आणि त्या दरम्यान
जी अपेक्षा होती उसळीची तशी अपेक्षा सुद्धा भंग झाली बलवंतची आणि बॅट लॉफ्ट करत असताना तिथे डीप मध्ये झेल टिपला गेला. एमडी स्पोर्ट्स मानकोळी विरुद्ध जय ज्योतिंद्र देवरुंग ही बिग फाईट दोन्ही पण संघाने आजच्या दिवसामध्ये एक एक सामना गिळंकृत केलाय आणि आता मात्र ते दोन्ही पण संघ इथे आता पुढच्या वाटचालीसाठी इथे प्रयत्न करतील. हो इथे इनसाइड आउटचा काहीसा स्टान्स होता बॅट्समनचा, तिथे फिल्डर पुन्हा एकदा तैनात आहे. काय फिल्डिंगची सजावट केली बघा, परफेक्ट फिल्डिंगचा नजारा पेश केलाय. जशी बॉलिंग तशी फिल्डिंग, जशी फिल्डिंग तशी बॉलिंग आणि तसाच फटका मारण्यास बॅट्समनला भाग पाडणं याला म्हणतात तुम्ही चांगले बॉलर आहात, तुमच्याकडे चांगला गाढा अभ्यास आहे आणि तुम्ही फलंदाजाच्या हालचालीचा पूर्णपणे वापर करतायत. हे बघा रिवर्सचा पवित्रा घेण्याचा हा मास्टर माइंड हरेश पाटील, हर होणारे खेळाडू. तिथे बघा तितकीच चांगली फिल्डिंग पाहतो आपण. होता कुठे फिल्डर आणि कुठे पोहोचला वेगाने बघा. आणि 22चा सिग्नल बघा, म्हटलं सर राष्ट्रीय काँग्रेसचा सिग्नल आहे की काय, म्हटलं कधी प्रवेश केला, कारण आपला ठिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं गाव आहे. इथे 2 धावा जोडल्या गेल्या, धावसंख्या 3 वरती आपण पाहतोय जय ज्योतिंद्र देवरुंगचे. पुन्हा रिवर्स, सर्वात जास्त रिवर्स फटके हरेश पाटील मारत असतो, पण इथे हा फटका मारत असताना वाईटचा सिग्नल आणि गोलंदाजाने आक्षेप घेतला या वाईट वरती. ओरिजिनल डिसिजन इज वाईट आणि तिथे मात्र शिक्कामोर्तब होईल वेदर इट इज वाईट ऑर नॉट. आधीचा सामना हाय स्कोरिंग झाला बघितला आपण, 53चं टार्गेट होतं. प्रतीक विषयने अजून 2-3 चेंडू जरी थांबला असताना तरी सुद्धा त्या सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु ह्या नियतीच्या गोष्टी असतात मित्रांनो, नियतीला जे मंजूर आहे मान्य तसंच होत असतं आणि आपण प्रयत्न करत असतो, पण तो नियतीमध्ये जो खेळ असतो तो ते झाल्यानंतर कळत असतं आपल्याला. नियतीचा खेळ, नियती भेद नहीं करती, जो देती है वो लेती है, असे गाणे. इथे फेअर डिलिव्हरी सर, डिसिजन मागे घ्या. येस येस, कबूल केलंय, कबूल आहे आणि हा फेअर डिलिव्हरी घोषित झाला. धावसंख्या 3 वरती स्थिर आहे. फेअर डिलिव्हरी घोषित झाली. हरेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. 3 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाज विनीत माळी उडवलाय, चिप शॉट आहे तिथे, सेफ शॉट आहे आणि या हर हुन्नरी हरेश पाटीलने ऑन साइडला तटवला. इथे 2 धावा कंप्लीट सुद्धा करू शकलाय. त्या ठिकाणी हरेश आणि ऋतिक अशी जोडी पाहतो आपण. बलवंत दळवी लवकरच बाद झाला. पहिल्याच चेंडूला त्यांनी तडाखा देण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये एलिव्हेशन नाही मिळालं, फटक्याला आकार प्राप्त करू शकला आणि त्या ठिकाणी एक सुंदर झेल टिपून तो पहिला फार मोठा धक्का दिला. ड्राईव्ह करणं भाग पाडलं. इथे अगदी चेंडू समोर टाकल्यानंतर इथे मात्र डायरेक्ट हिट जर ओहो नाही तरी सुद्धा विकेटचं पतन आहे. विकेटचं पतन झालंय. ग्राउंडेड करण्यामध्ये उशीर लागला आणि हरेश पाटील रिव्हर्सचा बादशाह इथे परत डगआउट झोन कडे. वा वा माधवजी, तुम्हाला भोजपुरी मिळालं होतं आता, परंतु तुम्ही तसे लचकले नाही. तिथे डीजेने तसं गाणं लावलं होतं थिरकणार. इथे काय झालं तर 5 धावा पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची धावसंख्या बरोबर 6 चेंडूंमध्ये 5 धावा आणि 2 गडी बाद झालेत. बलवंत आणि हरेश पाटील परतलाय. आता आकाश पाटील हा तारणहार आलाय. ऋतिकच्या सोबतीला आकाश पाटील मागच्या सामन्याचा शिल्पकार सज्ज झाला सामना करण्यासाठी. त्यांनी सुद्धा रिव्हर्सचा पवित्रा घेतला आल्या आल्या आणि इथे ऑफस्टिकच्या बाहेर नियंत्रित गोलंदाजी करत असताना एक चांगला फुल लेंथ वापरला आकाश पाटीलसाठी. मस्त इथे अभ्यासपूर्ण एमडी स्पोर्ट्स मानकोली संघ बॉलिंग करतोय.
टॉस जिंकला कॅप्टनने, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत जर विचार केला या 7 चेंडूंमध्ये तर योग्य हा निर्णय सिद्ध केला जातोय. सिद्धता तुमची महत्वाची, आपल्या कार्याला सिद्धीच नेणं महत्वाचं आणि इथे मात्र कार्य सिद्धीस आलंय. स्विंगिंग डिलिव्हरी अगदी तिथे एलबीडब्ल्यूच्या रूपामध्ये प्लम डिलिव्हरी, कात्रीत पकडलं, खिडकीत पकडलं. फलंदाज आकाश पाटील, बिग विकेट डाऊन. तालिया तो बनते, तालिया तो बनते, बजाओ तालिया माधव ठाकरे के लिए. ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. महाराष्ट्रातील ऐतिहासिक जोडी राज ठाकरे आणि राज माधव ठाकरे, ठिलेकरचे हे सुपुत्र. इथे विकेटचं पतन. नवीन फलंदाज आलाय आणि त्याला सुद्धा फुललेला चेंडू वापरलाय. काय बॉलिंग वैभव करतोय, वैभवशाली, वैभव संपन्न इथे बॉलिंग होत असताना मैदानामध्ये पूर्णपणे देवरुंग संघाचे कळचेपे केले. क्या बात आहे. माधवजी ठाकरे, आमच्याजवळ 2 ठाकरे आहेत इथे बाजूलाच. एक आमचे राजेश ठाकरे स्कोरिंग करतायत, दुसरे आमचे लाईव्ह वाले रुपेश ठाकरे एडिटिंग, ग्राफिंग, लाईव्ह प्रक्षेपण करतायत. ते पण ब्रँड आहेत बरं का. येस, इथे हा डॉट काढलाय गोलंदाज वैभवने, वैभव माळी. वा, ज्याच्या प्रत्येक खेळामध्ये वाजते टाळी, हा वैभव माळी. जबरदस्त क्रिकेट. काय चेंडू वापरलाय बघा. चेंज ऑफ पेस, कैसे बॅट अर्ली फिरली गेली, ड्राईव्ह केलं तर ऑन साईडला तिथे बॅट्समन नाही. ओमकारच्या बॅटमधून हा रन आलाय. एक धावाली, धावसंख्या 1 ने बराच वेळानंतर पुढे जात असताना जोटिंग संघाची 3 गडी बाद 6 वर. आकाश बाद, हरेश बाद, बलवंत बाद, ओमकार आणि ऋतिक. आता ऋतिक स्ट्राईकला आहे. ऋतिकला सुद्धा तिथे चान्स नाहीये. काय बॉलिंग, काय माराय, किती वेग आहे बघा. वेगावरती स्वार झालाय, सवार झालाय आणि 2 षटकाची समाप्ती ह्या डॉटने केली. या षटकामध्ये गडी बाद केलाय म्हणजे 5 डॉट, एकच सिंगल दिले. क्या बात आहे, काय फॅन्टॅस्टिक बॉलिंग. प्रेक्षक टाळ्या वाजवा ना या वैभव माळीसाठी. जबरदस्त अफलातून पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम वैभव माळी. 3 ओव्हरची मॅच असा 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 गडी बाद 6 धावा धाव फलकावरती. माधव सर काय चाललंय. वाटलंच होतं आम्हाला चिडवणार तुम्ही. अब तुम्हारी बारी, हमारी भी आ जाएगी. कल देखो हम पे भी बरसात हो जाएगी. त्यांची कला आहे, कलेचा आदर केला त्या प्रेक्षकांनी, त्या मान्यवरांनी, त्याचे सुद्धा आभार. यस, सुंदर गाणी आणि इथे मात्र अति सुंदर बॉलिंग. आता 6 चेंडू शिल्लक मित्रांनो. 6 मध्ये देवरुंग संघ किती टार्गेट सेट करेल याचा अनुमान आपण लावू शकतो का. मी म्हणतो की 18 ते 25च्या आसपास टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे, जेणेकरून फायटिंग होऊ शकते. किंबहुना त्यापेक्षा जास्त मोठा स्वप्न बघा. स्वप्न नेहमी मोठं बघायचं असतं. पहिला चेंडू मार्गस्थ करते गोलंदाज सौरभचा चेंडू आणि आव्हान तर मिळेल. येस, आमच्याकडे माधव सर वळले सुद्धा. आता वाटतं पायाने दाखवतील की काय. नाही, हातानेच दाखवतात. हो, पायाने, पाय पण आले. हे काय सर. हो हो, वाईड आहे. वा वा, मस्त मस्त, छान. कपडे जास्त वापरत जात सोबतीला बॅग मध्ये. कडक शॉट, भडक आवाज आणि तिथे मात्र तितकाच आगास झेल टिपलाय. फलंदाज बाद.
त्याला उचलला नाही, त्याचं वजन मोजलं सरांनी. त्यांच्याकडे वजन काटा पण आहे, उंचीचं मेजरमेंट आहे. एका स्पर्धेमध्ये तर सरांनी कमरेवरती पाऊच ठेवलं होतं, त्यामध्ये बॉटल होती. ती कसली होती माहिती नाही आम्हाला. स्प्रे होता, मेजरमेंट होतं, टेप होतं. हा विलक्षण माणूस आहे, हा आविष्कार आहे, काहीही करू शकतो. मी त्याला बीन नाव दिलं होतं त्यावेळेला त्यांना तिथे, जसे बीन खेळ हसवत होते सर्वांना. यावेळेला ड्राईव्ह केला आणि ललेश लय भारी खेळणारा हा खेळाडू आहे, हा फायटर आहे, हा फायटर आहे. पण तू काहीसा इथे लवकर प्रमोट करणं गरजेचं होतं ललेश पाटीलला. आल्याला त्याने आधी स्ट्रेट डाऊन लागला व्ही शेप मध्ये, मिड ऑफच्या जवळ तो लॉग ऑफला क्रॅकिंग ड्राईव्ह होता. एक सिंगल आहे, धावसंख्या अलगदपणे 8 वर. 8 ऑन द बोर्ड. 2 चेंडू पडले त्या षटकातील सौरभचे, अजून 4 चेंडू पर्याप्त इनिंगचे. एमडी स्पोर्ट्स मानकोली संघ तगडा संघ इथे ठरतोय, सरस कामगिरी करतोय ह्या आजच्या दिवसामध्ये. आणि देवरुंग सारख्या संघाला इथे धावांसाची 1-1 भटकावं लागतंय, भटकंती करावी लागते. त्याचं कारण की गलचेपी केली आहे, पूर्णपणे बांधून ठेवले, अभ्यासपूर्ण इथे बॉलिंग झाली आहे. जशी फिल्डिंग सजली, जसं पहिला गडी बाद झाला बळवंतला तिथे धक्का लागला की तिथे फिल्डर होता की नाही मी बघितलं की नाही, बघितलं का नाही. यावेळेला हा बॅटची कड आणि कडेने जावं लागेल. अजून एक धक्का लागतोय, फलंदाज इथे परतत असताना डगआउट झोन कडे. उत्कृष्ट बॉलिंग. वा वा, काही करा सर, तुम्ही जे कराल ते आम्ही बघणार आहे. छान छान. मला वाटतं वहिनी जागी असेल, सकाळी विचारेल. घरात तर एक स्टाईल पण मारत नाही, बाहेर कसं सुचतं तुम्हाला. मस्त. हा पुढचा चेंडू. हो 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 हो, इथे समोर उडवलाय, पुन्हा फिल्डर चेंडूच्या खाली. काय बॉलिंग, काय फिल्डिंग, जबरदस्त इथे परफॉर्मन्स. सर्व काय ओके ओके. एमडी स्पोर्ट्स मानकुळी संघ ओके ओके. आता तिकडे तिथूनच तुम्हाला मिळतील काय मिळायचे ते. द्या नंबर, द्या एकमेकांचा. वा वा, काय मस्त प्रेक्षक मजा घेतात. आणि जणू काय स्पेशली ए टीम मध्ये माधव साहेबांसाठीच गेले ते प्रेक्षक. मस्त छान. इथे विकेट विकेट विकेट. धाव संख्या 10च्या आकड्यामध्ये कधी जाईल. 8 वरती थांबले. धाव संख्या 8 आणि गाठ बघा, गाठ भेट बघा, स्विंग डिलिव्हरी, जबरदस्त भन्नाट वेग सौरभच्या बॉलचा हा. आणि मनोज सुद्धा बाद. संघाला बाय आहे म्हणजे एकावरती एक फ्री. वा, इथे 8 धावसंख्या उभी केली आणि 9 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. एमडी स्पोर्ट्स मानकोली संघापुढे 18 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज.
केडे सर तुमच्याकडे चेंडू किती आहेत आणि बॉल किती आहेत? 2 आहेत. या कॅप्टन ऑफ श्रीराम स्पोर्ट्स विजय, आपण पटकन या. विजय पारधी टॉस साठी. राजेशजी ठाकरे आपण टॉस करून जा. गोटेकर ब, आई गावदेवी गोटेकर ब विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपडा असा टॉस होणार आहे प्रेक्षकांनो. पुढचा सामना आपला भेटीस, ती पुढची सेकंड लास्ट मॅच असेल. ही सेकंड थर्ड आहे सुरू असलेली, ज्यामध्ये आता 9 धावांचं लक्ष आहे टीम MD स्पोर्ट्स मानकोली संघापुढे. आणि आता हा टॉस होतोय मोत्या टॉस बॉक्स मध्ये. विजय पारधीने टॉस जिंकला जांभूलपाड्याने, म्हणजे फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केले आई गावदेवी गोटेकर ब संघाला. दोन्ही संघांना, दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, काहीस नाराज केले या ठिकाणी जय जोटिंग देवरून संघाने, परंतु तरी सुद्धा फाईट देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. कदाचित आज विजय केणे मिस करतोय आपण या सामन्यामध्ये, तो अवेलेबल नाही राहिला. विकेटचं पतन होत गेलं आणि त्या कारणास्तव एक सोपं लक्ष दिलंय, परंतु प्रयत्न इतका करा की ते कठीण कसं करता याला प्रयत्न करा. काहीतरी कारणामे करू शकतो. आणि आकाशवाणीच्या हातामध्ये चेंडू आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ह्या लो स्कोरिंग मॅच मध्ये हाय व्होल्टेज निर्माण करतील सोमनाथ खाडे सर. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर, आपलं मनापासून आभार. पहिलाच बॉल कडक हिट, चेंडू सीमारेषेच्या दिशेनं रवाना. धावा मिळतील 4. इट इज अ 4. 9 धावांचा पाठ. लंबू शंभू की जोडी माधव सरांचा आज गल्ला भरणार. चौकार आल्या पहिल्याच बॉलवर. पहिलाच बॉल चौकार, त्यानंतर हा चेंडू सीमा पार आला. हा विजयी षटकार, मायटी ब्लो.